मित्रांनो, भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्वीही कधी विश्वास नव्हता आणि आता तर अजिबातच नाही. घटनाच तशी आहे. मित्रांनो, 23व्या वर्षी एका तरुणाला तुरुंगात टाकलं जातं आणि तो बाहेर येतो थेट 20 वर्षानंतर. पण तोपर्यंत त्याचं सर्व काही संपलेलं असतं. तर ही करुण कहाणी आहे विष्णू तिवारीची. केवळ जमिनीच्या वादातून एका महिलेने विष्णूवर बलात्काराचा खोटा आरोप केला आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा, ज्याला की SC/ST ॲक्ट म्हटलं जातं, त्याला इतकी वर्षे जामीनही मिळू शकला नाही आणि आयुष्याची तब्बल 20 वर्षे त्याने आग्र्याच्या जेलच्या काळकोठडीत घालवली. जेलमध्ये असताना विष्णूने आपल्या आईला गमावलं, वडिलांना गमावलं आणि त्याचे 2 भाऊही यात वारले. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, पण त्याला अंतिम संस्काराला जायलाही परवानगी मिळाली नाही. शेवटी आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवलं खरं, पण वयाच्या 43व्या वर्षी विष्णू बाहेर आला आणि ते पण फक्त सोबत ₹600 घेऊन. पण या 20 वर्षाच्या अन्यायाची भरपाई नेमकं कोण देणार? आणि ज्या महिलेने खोटा आरोप करून एका तरुणाचं आयुष्य राग केलं, तिला शिक्षा व्हायला नको का? अशा घटनांमुळे आज भारतीय न्यायव्यवस्थेवर खरंच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. तर तुम्हाला काय वाटतं? खोटा आरोप करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी की नको? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.